आपल्यासोबत नाना पाटोळे आहेत. नानाजी, काय सांगाल? बजेट झालाय, कशा प्रकारे तुम्ही बघताय? बजेट जनतेला बोलथापा देणारं बजेट आहे. या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काहीच मिळालं नाही. घोषणा झाल्या आणि सरकारवर असलेलं कर्ज आणि सरकार जे व्याजाचे पैसे भरतात त्याच्यामध्ये आपण पाहिलं की राज्याच्या तिजोरीत पैसे नाही. मग हे पुन्हा कर्ज घेऊन दिवाळी साजरी करायचं जो एक सोंग आणत आहे. पण हे सामान्य लोकांना महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न जे आहे ते आता आपण 5व्या क्रमांकावर गेलो. काँग्रेसचं तेलंगणा राज्य 1 नंबरवर आहे, कर्नाटक 2 नंबरवर आहे काँग्रेसचं, तामिळनाडू काँग्रेसचं 3 नंबरवर आणि गुजरात 4 आणि महाराष्ट्र 5 वर आहे. महाराष्ट्रातलं आर्थिक ग्रोथ जी आहे दरडोई ती कमी होत चाललेली आहे. हे इथं मुठभर माणसं श्रीमंत होतात आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात लोक गरीब होतात. हे आता कालच्या आर्थिक पाणी अहवालावरून लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हे बजेट सामान्य लोकांसाठी नाही, मुठभर लोकांसाठी आहे, अशा पद्धतीचे चित्र आपण पाहतो. आज अजितदादा नव्हते, काय सांगाल त्यांनी? अजितदादा असतं त्यांचा एक वेगळा बाणा असता. पण आता हे आज फडणवीसांनी बजेट मांडला, त्यांची खूप मनाची इच्छा होती की मला एकदा बजेट मांडायची संधी मिळायला पाहिजे. त्यांना मिळाली पण त्यांनी गमावली असं मला वाटतं. हे होते नाना पाटोळेजी. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.